कशा आहात तुम्ही सर्व? आज आहे वटपौर्णिमा. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि छान अशी साडी नेसलेली आहे मरून कलरची. इथं आहे पूजेचं ताट आणि आंबे आहेत, फुलं आहेत, ओटीचं सगळं सामान आहे. इथे हळदी कुंकू अक्षदा. येस, तर माझ्या मैत्रिणी गेट बशी वाट बघतायत. मी पटकन जाते आणि पूजा करून येते. तर वटपौर्णिमा पूजेचं ताट मी अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे. याच्यामध्ये हळदी कुंकू आहे, अक्षदा आहे, नाणं एक ठेवलेलं आहे, त्याचबरोबर वाटीत साखर आहे, दूध आहे, पाणी घेतलेलं आहे, कापूर आहे, धागा घेतलेला आहे, त्याचबरोबर कापसाचं पवतं आहे, विड्याची पानं घेतलेली आहेत, ही आपल्याच वेलाची आहेत, आपल्या घरच्या, फुलं घेतलेली आहे आणि ओटी भरण्यासाठी काही अजून साहित्य आणि त्यामध्ये गहू आणि आंबेसुद्धा घेतलेले आहेत. हे जे ओटीचं साहित्य दिसतंय ना, तर साईडला एक मावशी बसलेल्या आहेत, त्या हे सगळं साहित्य घेऊन जातील. वटपौर्णिमा सण सौभाग्याचा, बंध अतूट नात्याचा. सात जन्माची तुझी माझी साथ, हाती आयुष्यभर तुझाच हात. एक फेरा तुझ्या दीर्घायुष्यासाठी, एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा आपल्यातील मैत्री आणि प्रेमासाठी, एक फेरा सुखासाठी, एक फेरा आपल्या अतूट नात्यासाठी, एक फेरा एकमेकांवरील विश्वासासाठी. आपले जीवन असेच प्रेमाने फुलत राहो, स्थैर्य, समृद्धी आणि आनंदाने भरून जाओ. आपल्या सगळ्यांचा एक काढू काय सगळं. हां ठीक आहे, कोणाला आशा. मला इथं आलेल्या सगळ्या बायकांचं इतकं कौतुक वाटतंय, सांगू का. आत्ताच मेघा आली आणि तीसुद्धा घरचं काम आवरून मुलांना सांभाळून छान नट्टापट्टा करून धावत पळत आलेली आहे. म्हटलं तिला थोडंसं इथं यायला लांब पडतं, तरीसुद्धा सगळ्या मैत्रिणी एकत्र असल्या की पूजा पण होते आणि थोडासा छान असा टाईम स्पेंडसुद्धा होतो एकमेकींबरोबर. गप्पा गोष्टीसुद्धा होतात आणि दिवस एकदम मस्त जातो. अमेरिकेबद्दल फेमस झाली. हो का? काय झालं? माझी मैत्रीण आहे ना तिकडे, माझ्या बहिणीची मैत्रीण आहे. म्हणजे मी सांगा आज मला मेनू पण दिसली. तुला खूप फॉलो करते, तुला खूप फॉलो करते ती. ती खूप मोठी फॅन आहे. थँक्यू सो मच. काय म्हणते ना माझ्या आशा, काय चाललंय? पाया पडायचं सुरू आहे का? चल, ही पण भेटली, आम्ही जायच्या वेळेला आली. येस, झाले आता 5. ओमकारचा बेस्ट फ्रेंड आहे तिची आई आणि माझी छान मैत्रीण रुचा. मस्त मेघानं गालावर एक किस्सी दिलेली आहे. अशा गोडगोड आणि छान छान मैत्रिणी असल्यानंतर मग काय हवं, नाही का. येणारा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस मस्त आम्ही एन्जॉय करत असतो. मजा मस्ती धमाल तर नेहमीच असते.
छान अशी मनासारखी पूजा झाली आणि त्याच्यानंतर फोटो काढले, व्हिडिओसुद्धा काढले. आता घरी चाललेलो आहोत. मैत्रिणींचं असं होतं की इतकं छान आवरलं ना, तर आपल्या घरापाशी जाऊ आणि तिथंसुद्धा एक छानशी रील बनवू म्हणून. घरचं सगळं आवरून या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यानंतर दगदग होतेच आणि आपली घरातली कामं काही संपत नाही. मग म्हटलं जाऊ दे, आणखीन तासभर लागेल, पण आपल्या आनंदासाठी 1-2 गोष्टी करायला काही हरकत नाही, नाही का? म्हणून मी सगळ्या प्रिय मैत्रिणींना म्हणत असते, मैत्रिणींनो, आयुष्याकडून सुंदर क्षण चोरायला शिका, कारण संसाराचं आणि जबाबदारीचं ओझं काही संपणारं नाही आहे. चला, तर आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. पुन्हा एकदा हॅपी वटपौर्णिमा.